पालिका निवडणुकांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 70 उमेदवार बिनविरोध निवडून आले। त्यापैकी सर्वाधिक उमेदवार भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत। भारतीय जनता पक्षाचे 44 आणि शिवसेनेचे 22 उमेदवार बिनविरोध निवडून आले। अनेकांना पक्षाकडून एव्ही फॉर्म दिले जातात, काहींना पक्षाची अधिकृत उमेदवारी नाही मिळाली तरी ते अर्ज दाखल करतात। मात्र नंतर राजकीय अर्थपूर्ण समीकरण आणि तडजोडीमधून अनेक जण अर्ज मागे सुद्धा घेतात। राजकीय पक्षांकडून यावर एकमेकांवर आरोप प्रत्यारोप जरी होत असले तरी सारेच पक्ष या तडजोडीमध्ये अडकलेले असतात। निवडणुकीमध्ये घोडेबाजार होऊ देणार नाही असे दावे होत असले तरी आधी निवडणुका झाल्यावर घोडेबाजार होत होता, आता तो निवडणुकीच्या आधीच होताना स्पष्टपणे दिसतोय। आपण सविस्तर पाहूयात। राजकीय अर्थपूर्ण समीकरण आणि तडजोडीतून अर्जांची माघारी, निवडणुकांआधीच राजकीय घोडेबाजार, राजकीय पक्षांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप, मतदारांची प्रतारणा केल्याबद्दल असंतोष। पालिका निवडणुकीत अनेक उमेदवारांनी पक्षाच्या एबी फॉर्मवर भरलेले अर्ज माघारी घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। राजकीय प्रचारातही हा मुद्दा गाजतोय। एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवार बिनविरोध झाल्यामुळे यामागील घोडेबाजाराची आता खुलेपणाने चर्चा होते। सत्ताधारी साम दाम दंड भेद याचा वापर करून आपली सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न करतायत, तर दुसरीकडे विरोधकही स्थानिक राजकीय समीकरणांचा अभ्यास करून एखादी निवडणूक स्वतःला जिंकता येत नसेल तर त्या ठिकाणी आर्थिक तडजोडी करून सत्ताधाऱ्यांच्या दावणीला स्वतःला बांधून घेताना दिसतायत। मुंबई महापालिका 453 उमेदवारांचे अर्ज मागे, ठाणे महानगरपालिका 269 उमेदवारांचे अर्ज मागे, नवी मुंबई महापालिका 269 उमेदवारांचे अर्ज मागे, नाशिक महानगरपालिकेत 689 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत, छत्रपती संभाजीनगर महापालिका 554 उमेदवारांचे अर्ज मागे, पुणे महापालिका 969 उमेदवारांचे अर्ज मागे, नागपूर महानगरपालिकेत 302 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतलेत। डोंबिवलीत एका उच्च शिक्षित वकील असलेल्या माजी नगरसेवक आणि एक पक्षीय पदाधिकाऱ्यानं अचानक युतीच्या उमेदवाराविरुद्ध माघार घेतल्यानं कल्याण डोंबिवलीत हा सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलाय। हा उमेदवार पालिकेत नगर रचना विभागात विकास हक्क हस्तांतरत विक्री व्यवहारांची विकासकांबरोबर दलाली करतो असा आरोप राजकीय मंचावरून केला गेलाय। या उमेदवाराच्या माघारीमुळे स्थानिक नेते पदाधिकारी हैराण झाले होते। काँग्रेसने उमेदवाराला एबी फॉर्म दिला पण त्यांनीच तो माघारी घ्यायलाही सांगितला, असे प्रकार घडलेत। हे एक प्रातिनिधिक उदाहरण असले तरी असेच प्रकार अनेक ठिकाणी होताना दिसतायत। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर राज्याच्या महाविकास आघाडीतून काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला। कार्यकर्त्यांची मागणी पाहून काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असला तरी अनेक ठिकाणी या पक्षाला ताकदीचे उमेदवारच मिळाले नाहीयेत। प्रचारातही काँग्रेसचा जोर दिसत नाही। काँग्रेस पक्ष स्वतःहूनच विरोधकांसमोर हतबल होताना दाखवून देत असल्याची खरतर कुजबूज काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीही अर्ज माघारी घेण्यात घोडेबाजार झाल्याचं मान्य केलंय। घोडेबाजार नावाचा शब्द हा लोकशाही विरोधात वापरला जातो आणि निवडून आल्यानंतर घोडेबाजार मांडला असं म्हटलं जातं। मात्र यावेळेस घोडेबाजार जो आहे हा निवडून येण्याच्या आधीच हा घोडेबाजार जो आहे हा भारतीय जनता पक्षांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी मांडलाय। एकंदरीत अनुपोद निवडून आणण्याच्या या सर्व त्यांच्या कारस्थानाचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि निषेध करण्याच्या मागचं जे कारण आहे ते काँग्रेस ही केवळ भूमिका यामागे नाही तर संविधान आणि लोकशाही आणि निकोप लोकशाही या अनुषंगाने देखील आज सगळ्या नागरिकांनी या सर्व प्रवृत्तीचा आणि या सर्व घटनांचा निषेध केला पाहिजे। परस्पर माघार घेणाऱ्या उमेदवारांनी त्या प्रभागातील मतदारांशी केलेली ही प्रतारणा आहे। या गैरप्रकाराबद्दल नागरिकांच्या मनात प्रचंड असंतोष आहे। या प्रकरणात अशा उमेदवारांवर गुन्हा दाखल करावा, अन्यथा या चुकीच्या पायंड्यांमुळे लोकशाहीवरील विश्वास उडून नागरिकांच्या भावनांचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी
ऐका, पहा, जागरूक रहा.